नमस्कार. प्युअरी ठप्ता बंद मध्ये मी येडे पिंपळाची नाजुका उर्फ निर्मिती सावंत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर आज मला काय वाटतं हे मी शब्दात नाही सांगू शकत आहे. आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात खूप टेन्शन्स असतात, अडचणी असतात, संकट असतात आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो. आपल्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत असतो आणि ही धडपड करत असताना सगळ्यात महत्वाची गरज असते ती पैशांची. आणि ही गरज पूर्ण करायला आपल्याला कर्जाचा आधार घ्यावा लागतो. कर्ज या नुसत्या शब्दांनी डोक्यावर ओझं घेतल्यासारखं वाटतं. या कर्जाचा भार अक्षरशः नकोसा वाटतो आपल्याला. आणि या कर्जाचा भार कमी करण्यासाठी झी मराठीनं हा कार्यक्रम आणलाय प्युअरी ठप्ता बंद. दिलेल्या शब्दाप्रमाणे आज अनेक जण इथे कर्जमुक्त होऊन गेलेले आहेत. अगदी हसत खेळत. मला वाटतं भारतातल्या टेलिव्हिजन मधला हा पहिला शो असेल की ज्यात प्रेक्षकांचं मनोरंजन होत असण्याबरोबरच त्यांच्यावरचं कर्जाचं ओझं सुद्धा कमी होतं. सुरुवातीला आदेश बांदेकर आणि त्यानंतर मी, आम्ही दोघांनी या स्पर्धकांना अगदी मनापासून साथ दिली. पण हा कार्यक्रम पहिल्यापासूनच इथे येणाऱ्या सर्वसामान्य माणसांचाच होता आणि आजही तो त्यांचाच आहे. मला एवढं सगळं आज इथे बोलावंसं वाटतं. याचं कारण म्हणजे आज या प्युअरी ठप्ता बंदच्या या पर्वाचा अखेरचा भाग आहे आणि या प्युअरी ठप्ता बंदच्या अखेरच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि इथं आमंत्रित करते आपल्या पहिल्या स्पर्धकांना, शैलजा सावर्डेकर. आणि आता आपले दुसरे स्पर्धक प्रमोद कदम. आणि आता येत आहेत नमिता पै. शैलजा ताई, कुठून आलात तुम्ही? सांगली. बरं, काय करता आपण? नर्स आहे. स्टाफ सिव्हिल मध्ये नर्स. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये. कोण आले तुमच्या बरोबर? माझे मिस्टर, मुलगा आणि मुलगी. नमस्कार. 2,74,790 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळताय. तुमचं इथे मनापासून स्वागत. थँक्यू. प्रमोदजी नमस्कार. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? मी नवी मुंबई, जुई नगर. काय करता आपण? मी बीएसटीत कंडक्टर आहे. अरे वा, हो का? बर बर बर. आणि कोण आले तुमच्या बरोबर? मी पत्नी आली आहे आणि मुलगा आहे आणि आमच्या साडूचे 2 मुलं आहेत. नमस्कार. तुम्ही आज इथे खेळत आहात 1,91,257 रुपयांसाठी. नमिता, हॅलो. तू म्हणू तुला? चालेल ना? चालेल, नक्की. ठीक आहे. कारण छोटीशी वाटतेस म्हणून. कुठून आलीस तू? मी मुंबईतूनच, कांदिवलीतून. कांदिवलीतून? कांदिवली. बर. काय करतेस तू? करंटली मी रुसान फार्मा बरोबर काम करते ऍज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. प्रायव्हेट? हा, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. Okay. फार्मास्युटिकल कंपनी आहे. ओके. आणि मी लोन घेतला होता शिक्षणासाठी, माझं मास्टर्स करण्यासाठी, जे मी UK मध्ये जाऊन केलेलं. बरोबर. बर 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 बर. एज्युकेशन म्हणून तुझं मराठी कांदिवली आहे. ओके ओके. नाही. तुझ्या बरोबर कोण कोण आलंय? मॉम, डॅड आणि माझा मावस भाऊ आहे. नमस्कार मॉम. नमस्कार डॅड. हॅलो. 9,74,359 रुपयांसाठी तू इथे खेळतेस. तुझंही इथे मनापासून स्वागत आहे. थँक्यू. एक नर्स आहे तिथे, एक कंडक्टर आहे तिथे आणि एक औषध व्यवसायातली मुलगी आहे इथे. म्हणजे मला वाटतं तिघेही सेवाभावी व्यवसायातले आहेत. 10 प्रश्न, 10 उत्तरं. प्रत्येक योग्य उत्तराबरोबर तुमच्या खात्यात 10% जमा होतील. ज्याच्या खात्यात सगळ्यात आधी 100% जमा होतील तो असेल आपला आजचा विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल. तो हा चेक इथून घेऊन जाईल. तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल.
या पर्वाच्या या शेवटच्या भागात कोण विजेता ठरतोय ते आता आपण बघूया. आणि हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. शेक्सपियरने लिहिलेल्या या नाटकाचे नाव पूर्ण करा. ऑल इज वेल दॅट टिंब टिंब टिंब. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गेट्स वेल, पर्याय क्रमांक 2 गोज वेल, पर्याय क्रमांक 3 एंड्स वेल, पर्याय क्रमांक 4 रन्स वेल. तिघांनी आपली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. शैलजाताई काय उत्तर दिले? गोजवेल. या नाटकाबद्दल काही माहिती आहे किंवा वाचले किंवा काही? तुम्ही प्रमोदजी? वाक्य पूर्ण केलं. वाक्य पूर्ण केलं. आणि नमिता? ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. दॅट एंड्स वेल. ओके वेल. हे आमचे कॉम्प्युटर मामा आहेत, आपण त्यांना विचारूया याचं योग्य उत्तर काय आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एंड्स वेल. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं. मला वाटतं मामाने हा प्रश्न मुद्दाम विचारला असेल, कारण आज हा शेवटचा भाग आहे या पर्वाचा म्हणून. तर हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. मराठी वर्षातील शेवटच्या महिन्यात पुढीलपैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 होळी, पर्याय क्रमांक 2 दिवाळी, पर्याय क्रमांक 3 अक्षय तृतीया, पर्याय क्रमांक 4 नारळी पौर्णिमा. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. शैलजाताई काय उत्तर दिले? होळी. खात्री आहे तुम्हाला याची? नाही? काही अंदाज बांधलाय? असंच. तुम्ही प्रमोदजी? होळी बरोबर. तुमचा खात्री काही आहे. अंदाज? खात्री आहे. खात्री आहे. आणि नमिता अक्षय तृतीया. तुला खात्री आहे? नाही. नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 होळी. शेक्सपियरच्या नाटकाचं नाव आलं नमिता, कारण 2 वर्ष UK मध्ये होते ना मी. याचा अंदाजच नव्हता. ओके ओके होतं. तू तिकडे एवढे दिवस झाल्यानंतर थोडस इकडे तिकडे होईल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा आहे. सगळ्यात वेगवान तोच नशीबवान. ही माझ्याकडे 4 पानं आहेत. +10 +10 -10 -10 खेचा 10 स्नॅच 10 आणि हा विदूषक जोकर. खेळणार तिसरा प्रश्न. आणि हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. राशी चक्रामधील शेवटची रास कोणती? या शेवटच्या भागात मामा सगळं शेवटचं विचारतायत. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मेष, पर्याय क्रमांक 2 मीन, पर्याय क्रमांक 3 वृश्चिक, पर्याय क्रमांक 4 कुंभ. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिले नमिता? कुंभ. तुला माहितीये शेवटची रास कोणती आहे? आय डोंट नो द मीनिंग ऑफ त्याचं इंग्लिश मध्ये काय आहे. मला वृश्चिक, मेष आणि मीन माहिती आहे. अगं मग मला विचारायचं ना, मी सांगितलंच तर तुला. बघूया आपण काय उत्तर येत आहे ते. प्रमोदजी? हे नाही मला माहिती, मी अंदाजाने सांगितलं. काय अंदाज लावलात तुम्ही? कारण मी राशीवर एवढं बघत नाही, मी राशीच्यात कधी, त्यामुळे स्वतः कधी ध्यानातच आलं नाही. आणि शैलजाताई मीन. तुम्हाला खात्री आहे? खात्री म्हणजे ते मेष नाही, वृश्चिक नाही, कुंभ नाही, मीन. असं म्हणजे शेवटचं वाटलं की मीन.
या तिन्ही नाहीत याची खात्री आहे. म्हणजे हा शेवटच्या नाही आहेत अशी खात्री आहे. त्या शेवटच्या नाही त्याची खात्री म्हणून तीन. हा. बर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मीन. शैलजाताई आणि प्रमोदजी तुम्हा दोघांचे उत्तर बरोबर आहे आणि सगळ्यात आधी उत्तर दिलेलं आहे शैलजाताईंनी 31 सेकंदात. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी शैलजाताई तुम्हाला मिळतेय. नशीब साथ देईल. बघू. तुम्ही नर्स आहात ना, होच की. मग नर्सने पेशंटशी कसं वागावं असे काही नियम वगैरे आहेत? आहेत की सहनशीलता, संयमता, माणुसकी, जिव्हाळा हे सर्व त्यांच्यात असेल तर पेशंट लवकर बरा होतं ट्रीटमेंटपेक्षा. मग तिथे तुम्हाला थंड डोक्यानेच काम करावं लागतं आणि तसंच असतं होतं. घरी होतं असं काहीतरी. त्यांना विचारते मी, काय कधी झालं लग्न तुमचं? 31 डिसेंबर 1992 साली. एवढं 31 डिसेंबर? हा, ठरवून केलेलं आहे. अच्छा, ठरवून केलेलं आहे. अरेंज मॅरेज आहे का? नाही, लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज ठरवून केलं? हो, येस. म्हणजे कसं? ऍक्च्युली कॉलेजमध्ये आम्ही असताना 82 पासून 92 पर्यंत लव्ह पिरियड होता. लव्ह पिरियड होता. बर, छान शब्द आहे. हा लव्ह पिरियड होता. ओके. 31 डिसेंबर हे सगळ्यांच्या आठवणीत राहणारी तारीख आहे. बरोबर. म्हणून आम्ही दोघांनी डिसाईड केली आणि त्या दिवशी लग्न केलं. पण भेटलात कुठे? कॉलेजमध्ये? हा, कॉलेजमध्येच. 11वी पासूनच स्टार्ट केला होता. तुम्हाला मला वाटतं ते दिवस आठवलेत ना, एवढं तुम्ही छान गोड हसताय म्हणजे. मग कोणी कोणाला विचारलं पहिल्यांदा? मीच तिला विचारलं. कुठे विचारलं? कॉलेजमध्येच? हा, कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या वेळेला. प्रेमपत्र वगैरे देऊन की डायरेक्ट विचारलं? हा, प्रेमपत्र. प्रेमपत्र देऊन? प्रेमपत्र देऊन? अरे वा. बरं बरं, ठीक आहे. तुम्ही एवढं लाजू नका. मी नाही विचारत पुढे तुम्हाला काही. ओके. ही 4 पानं. हे पान तुमचं. काय आलं असेल? काही सांगू शकत नाही. -10 आलं तर वाईट वाटेल. आणि तुमच्या नशिबाचा कौल आहे +10. आणि शैलजाताई, तुमच्या खात्यात 10% वाढ होऊन तुमच्या खात्यात आता आहे 30%.